नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेस्टी मराठी किचनमध्ये। तर आज आपण मसाले भात बनवणार आहोत। त्यासाठी मी साहित्य करून घेतलं आहे। त्यामध्ये बटाटा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। तुम्ही हिरवी मिरची कट करून पण टाकू शकता। कुकरमध्ये थोडं तेल टाकून घेतलं आहे। खिचडीसाठी थोडं जास्तच तेल घ्यायचं, खिचडी छान होते। त्यामध्ये जिरे मोहरी तडकल्यानंतर कांदा टाकून घेतला आहे। कांदा छान भाजल्यानंतर आपण टोमॅटो, बटाटा आणि कोथिंबीर टाकून त्यावरून थोडीशी हळद टाकली आहे। नंतर आपल्याकडे होता ते मसाला टाकून घेतला आहे। तांदूळ आणि मसुराची डाळ ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे 2दा आणि नंतर त्या तेलामध्ये छान भाजून घ्यायची ती डाळ आणि तांदूळ। नंतर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकून थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपली मसाला भात तयार होतो। नक्की ट्राय करा, लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा।